के पड़ोली पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक योगेश हिवसे को निलंबित करने के लिए पालक मंत्री अशोक उईके को सौंपा ज्ञापन। पत्रकार पर झूठे मामला दर्ज करने पर विरोध। आज दिनांक 26 सितंबर 2025 रोज चंद्रपुर जिला अधिकारी कार्यालय के सामने डिजिटल मीडिया एंड ब्रॉडकास्ट एसोसिएशन द्वारा आंदोलन किया गया। आंदोलन में अनेक पत्रकार शामिल हुए। चंद्रपुर जिले के पालक मंत्री अशोक उईके की गाड़ी रोककर पत्रकारों ने पड़ोली पुलिस स्टेशन के थानेदार योगेश हिवसे को निलंबित करने की मांग की। पालक मंत्री अशोक उईके द्वारा मामले की उच्च स्तरीय जांच करके पत्रकारों को न्याय दिलाने की बात कही गई। चंद्रपुर जिले के पड़ोली के थानेदार योगेश हिवसे ने भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल के संपादक राजू कुकड़े पर कथित झूठा मामला दर्ज किया। इस पर इंडियन डिजिटल मीडिया एंड ब्रॉडकास्ट एसोसिएशन ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ईमेल से निवेदन भेजकर पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 तहत कार्रवाई की मांग की है। मुख्यमंत्री कार्यालय ने शिकायत की दखल लेते हुए इसे संबंधित विभाग को भेजा है। पत्रकार संगठन ने चेतावनी दी है कि कार्रवाई न होने पर आंदोलन को तीव्र किया जाएगा। संविधान के अनुच्छेद 19(1)(a) के तहत प्रेस को अभिव्यक्ति की स्वतंत्रता प्राप्त है। तो आइए देखते हैं क्या है पूरा मामला इस खबर में। पुरोगामी पत्रकार संघ चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अधीन राहून चौकशी करून 100% माझ्या पत्रकार बांधवावर झालेला अन्याय किंवा होत असलेला अन्याय भविष्यात होणार नाही याची नोंद आणि दखल घेतो। चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन येथे जे योगेश हिवसे ठाणेदार प्रभारी ठाणेदार आहे त्यांच्या माध्यमातून तिथे चालणारी झेंडेमुंडी जुगार असेल, तिथे चालणारा अवैध डिझेल असेल आणि त्या तिथे सट्टापट्टीचा व्यवसाय आणि अनेक जे आहे चोऱ्या चपाट्याचे जे काम जे आहे ते सुरू आहे। त्या सर्व लोकांना संरक्षण देऊन ठाणेदार योगेश हिवसे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवैध वसुली करतायत। या संदर्भामध्ये आमचे जे आशिष खरोले जे आहे यांनी झेंडेमुंडी जिथं चालत आहे तिथे जाऊन त्यांनी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार घेतली नाही। म्हणजे पत्रकारांना एक प्रकारे जे आहे वागणूक जे आहे चुकीची मिळत आहे आणि अवैध व्यवसायिक जे आहे त्यांना संरक्षण देण्यात येत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे आमचं जे पोर्टल जे आहे त्या भूमिपुत्राची हाक पोर्टल मध्ये संबंधित जे आहे योगेश हिवसे यांचा फोटो लावून बातमी छापली होती की पडोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालतात आणि त्यांना योगेश हिवसे संरक्षण देतात। परंतु त्या बातमीच्या संदर्भामध्ये त्यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला पाहिजे होती। परंतु आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून त्यांनी उलट जे आहे पत्रकार म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। जेव्हा की डिजिटल मीडिया 2021 जे आहे केंद्रीय माहिती अधिनियम जे आहे याच्या अंतर्गत जे आहे आमच्यावर डिजिटल मीडियाच्या कुठल्याही पत्रकारावर डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकत नाही। पण कायद्याचं ज्ञान नसलेल्या योगेश हिवसे यांनी खाकी वर्दीचा जे दुरुपयोग करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3-4 डिजिटल मीडियाच्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळं आम्ही इंडियन डिजिटल मीडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन तर्फे आज इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून जे आहे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जे आहे कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे।